आणि आता आजच्या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत भारत जोडो यात्रेच्या बातमीने, कारण काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत धुळ्यामध्ये आज दुपारी 12 ते 1 या वेळेमध्ये महिला न्याय हक्क परिषद होणार आहे। तर ही परिषद नागपूर सुरत बायपास मार्गावरील मैदानावर होणार असून राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा काल संध्याकाळी दोंडाईचा इथं दाखल झाली आणि आज सकाळी त्यांचा दोंडाईच्यामध्ये रोड शो देखील होणार आहे आणि तिथून ते SSVPS महाविद्यालयाजवळ पोहोचतील। सकाळी 11 वाजता राहुल गांधी यांचा ताफा हा महात्मा गांधी पुतळ्याजवळ पोहोचेल आणि त्या ठिकाणी राहुल गांधी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील। तर त्या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचं स्वागत केलं जाणार आहे। राहुल गांधी धुळ्यामध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेणार असल्याचं समजतंय। दरम्यान काल राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबारमध्ये होती। यावेळेस आदिवासी बांधवांच्या होळीमध्ये राहुल गांधींचा सहभाग होता आणि याविषयी आपण आता सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे यांच्याकडनं। गुड मॉर्निंग दीपक, आज राहुल गांधी धुळ्यामध्ये दाखल होत आहेत। राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कसा असणार आहे आजचा संपूर्ण दिवसभरातला त्यांचा कार्यक्रम या ठिकाणचा? व्हेरी गुड मॉर्निंग मोनाली। खरं तर आज राहुल गांधी धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। काल नंदुरबार जिल्ह्यातून राहुल गांधींचा जो ताफा होता तो धुळे जिल्ह्याच्या हद्दीत या ठिकाणी दाखल झाला होता आणि खऱ्या अर्थाने आज जो त्यांचा दौरा आहे, त्यांची जी भारत जोडो न्याय यात्रा आहे हिला सुरुवात होणार आहे। दोंडाईच्या शहरातून ही यात्रा सुरू झाल्यानंतर दोंडाईच्या शहरामधील विविध त्या ठिकाणी पुतळे जे आहेत त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर असतील, शिवाजी पुतळे असतील, त्यांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आणि दोंडाईच्या शहरापासून तर धुळे शहरापर्यंत मध्ये जी गावं लागतील त्या विविध गावांमध्ये राहुल गांधी जे रस्त्यावरती त्या विविध कार्यकर्त्यांना गावकऱ्यांना भेटत धुळे शहरापर्यंत त्यांचा हा दौरा येणार आहे। धुळे शहराच्या हद्दीवरती दौरा आल्यानंतर नगावबारीपासून त्यांचा रोड शो होणार आहे महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत आणि महात्मा गांधी पुतळ्याला त्यांचा जो ताफा आहे तो आल्यानंतर त्या ठिकाणी महात्मा गांधी स्मारकाजवळ आल्यानंतर त्यांना पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी एक छोटीशी त्यांची कॉर्नर सभा असणार आहे आणि त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापासून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात होणार आहे। ही पदयात्रा एक सांगावं असं वाटतं की 2014 साली ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी राहुल गांधी आले होते त्यानंतर आता हा दुसऱ्यांदा त्यांचा रोड शो धुळे शहरामध्ये होते। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या दौऱ्याकडे लागलेलं आहे। महात्मा गांधी पुतळ्यापासून त्यांची पदयात्रा सुरू होईल आणि मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यासाठी काँग्रेसने या ठिकाणी तयारी केलेली आहे। धुळे शहरातला सर्वात जुना असा मुंबई आग्रा रोडवरती हा रोड शो असणार आहे। त्या ठिकाणी त्यांची पदयात्रा निघणार आहे आणि मनोहर टाकीज जवळ जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी ही पदयात्रा त्यांची येईल आणि त्या ठिकाणी त्या स्मारकाला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर पुन्हा एकदा त्या ठिकाणी कॉर्नर सभा त्यांची असणार आहे आणि पुन्हा राहुल गांधी यांचा जो ताफा आहे हा पुढील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे आजच्या या दिवसभरातल्या या सगळ्या तिथल्या कार्यक्रमाचं आणि राहुल गांधी काय नेमकं आता बोलणार आहेत या सगळ्याविषयीचे अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास दीपक, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेनं महाराष्ट्रात प्रवेश केलाय। दरम्यान 16 मार्चला ही यात्रा मुंबईमध्ये दाखल होणार आहे आणि त्यानंतर 17 मार्चला राहुल गांधी यांची मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर सभा होणार आहे। या सभेला शरद पवार सुद्धा उपस्थित राहतील असं सांगण्यात आलंय आणि शिवाजी पार्कवरील सभेला इंडिया आघाडीमधील सगळ्या घटक पक्षांचे प्रमुख उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान आज सकाळी 10:30 वाजता शिवाजी पार्क मैदानाची पाहणी करण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते या ठिकाणी जाणार असल्याचं सुद्धा समजतंय। तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी महाराष्ट्रामध्ये आलेत, त्यामुळे ही यात्रा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। तर या यात्रेसाठी राज्यातील सगळेच काँग्रेस कार्यकर्ते एकवटलेले असून यात्रा यशस्वी करण्यासाठी जोरदार प्रयत्न देखील सुरू आहेत। भारत न्याय यात्रा जी आहे त्या यात्रेच्या समारोपीय कार्यक्रम 16 तारखेला मुंबईत होत आहे। चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्या यात्रेची समाप्ती होणार आहे।